नमस्कार. चला, आज आपण एका अशा सफरीवर निघूया जिथे आपण आपल्या विश्वाच्या काही सगळ्यात विचित्र, सगळ्यात अजब कोपऱ्यांमध्ये डोकावणार आहोत. अशा कधी विचार केलाय की या संपूर्ण विश्वातली सगळ्यात विचित्र जागा कोणती असेल? प्रश्न सोपा वाटतोय नाही का, पण याचं उत्तर आपल्या कल्पनेच्या खूप खूप पलीकडचं आहे. तमान सुरुवात करूया आपल्या टूरच्या पहिल्या स्टॉपपासून. आपण भेट देणार आहोत अशा काही ग्रहांना ज्यांना इम्पॉसिबल वर्ल्ड्स किंवा अशक्य ग्रह म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण हे ग्रह आपल्या पृथ्वीवरच्या कोणत्याही तर्काच्या पलीकडेचे आहेत. हे बघा, हा आहे HD 189773b. किती सुंदर दिसतोय ना, अगदी आपल्या पृथ्वीसारखा एक निळाशार गोल. पण लांबून डोंगर साजरे म्हणतात ना, तसंच काहीसं आहे. ह्याचं हे सौंदर्य पूर्णपणे फसवा आहे, कारण इथे जे घडतं ते ऐकून अक्षरशः अंगावर काटा येईल. विचार करा, इथे वारे वाहतात तब्बल 8700 किलोमीटर प्रति तास वेगाने, म्हणजे आवाजाच्या वेगाच्या 7 पट जास्त. तापमान ते आहे 1300°C. आणि सगळ्यात भयानक गोष्ट, इथे पाऊस पडतो तोही वितळलेला काचेचा, आणि तो सरळ नाही तर आडवा बरसतो. चला, आता भेटूया एका डायमंड प्लॅनेटला, 55 कॅनकरी ई. हो, एकेकाळी शास्त्रज्ञांना वाटायचं की इथला प्रचंड दाब आणि 2700° तापमान यामुळे या ग्रहाचा आतला भाग पूर्णपणे हिऱ्याचा बनलेला असावा. आता यावर थोडा वाद आहे, पण विचार करा, एक अख्खा हिऱ्याचा ग्रह, कल्पनाच किती भारी आहे. एकीकडे हिऱ्याचा ग्रह तर दुसरीकडे त्याच्या अगदी उलट. हा आहे TRES-2b, आजपर्यंत सापडलेला सगळ्यात काळाकुट्ट ग्रह. हा इतका काळा आहे की यावर पडणाऱ्या प्रकाशापैकी 1% प्रकाशही तो परावर्तित करत नाही, म्हणजे कोळशापेक्षाही काळा. यावरूनच कळतं की आपलं विश्व किती टोकाच्या विविधतेने भरलेलं आहे. बरं, ग्रहांची ही विचित्र दुनिया बघितली. आता वळूया अजून काहीतरी एक्स्ट्रीम गोष्टींकडे, म्हणजे मृत ताऱ्यांच्या अवशेषांकडे. तर न्यूट्रॉन तारा म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एका प्रचंड मोठ्या ताऱ्याचा मृत्यू झाल्यावर उरलेला त्याचा गाभा असतो. पण याची खासियत काय, तर यात आपल्या सूर्यापेक्षा कित्येक पट जास्त वस्तुमान फक्त 10 ते 20 किलोमीटरच्या एका लहानशा गोलकात कोंबलेलं असतं. ही डेन्सिटी म्हणजे घनता अविश्वसनीय आहे. आणि ह्याच घनतेमुळे याचं गुरुत्वाकर्षण इतकं जबरदस्त असतं की पृथ्वीच्या तुलनेत तब्बल 200 कोटी पट जास्त. हो, 200 कोटी पट. आणि विचार करा, जेव्हा असे दोन अवाढव्य न्यूट्रॉन तारे एकमेकांवर आदळतात तेव्हा काय होत असेल? तेव्हा होतो किलोनोव्हा नावाचा एक महाभयंकर स्फोट. कल्पना करा, तो काहीसा असा दिसत असेल. पण गंमत म्हणजे हे स्फोट फक्त विध्वंसक नसतात. हे स्फोट म्हणजे एक प्रकारे विश्वातील फॅक्टरी आहे, जड मूलतत्व बनवणारी फॅक्टरी. आपण जे सोनं, प्लॅटिनम किंवा युरेनियम वापरतो ना, हे सगळे मौल्यवान धातू अशाच किलोनोव्हा स्फोटामध्ये तयार होतात. चला, आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जिच्याबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते, ब्लॅक होल्स, म्हणजेच कृष्णविवर. ही विश्वातली एक अशी जागा आहे जिथे इतकं प्रचंड वस्तुमान इतक्या लहान जागेत दाटलेलं असतं की तिथून काहीही बाहेर पडू शकत नाही, अगदी प्रकाशसुद्धा नाही. आणि ज्या सीमेनंतर काहीच परत येऊ शकत नाही तिला म्हणतात इव्हेंट होरायझन. पण एक मिनिट, एक मोठा गैरसमज आहे जो आपण दूर केला पाहिजे. ब्लॅक होल्स म्हणजे काही कॉस्मिक व्हॅक्यूम क्लीनर नाहीत जे आजूबाजूचं सगळं काही खेचून घेतात. नाही, लांबून बघितलं तर त्यांचं गुरुत्वाकर्षण अगदी सामान्य असतं. म्हणजे समजा आपल्या सूर्याच्या जागी तेवढ्याच वस्तुमानाचं ब्लॅक होल आलं तर पृथ्वी आणि बाकीचे ग्रह जसेच्या तसे फिरत राहतील. पण जर कोणी चुकून खूप जवळ गेलं तर मग मात्र एक विचित्र गोष्ट घडते. आणि त्यासाठी एक भन्नाट वैज्ञानिक शब्द आहे, स्पॅगेटिफिकेशन. हो, हे खरंय. यात ती वस्तू अक्षरशः स्पॅगेटी किंवा नूडल्ससारखी लांब खेचली जाते आणि आडवी दाबून चपटी होते. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत विश्वातल्या विचित्र वस्तूंबद्दल बोललो. आता थोडं त्यामागच्या विचित्र फिजिक्सबद्दल बोलूया, आणि त्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग विषय आहे वेळ. आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार वेळ सगळ्यांसाठी सारख्या गतीने जात नाही. याला टाइम डायलेशन म्हणतात. म्हणजे काय,
तर तुमचा वेग किंवा तुमच्या आजूबाजूचं गुरुत्वाकर्षण किती शक्तिशाली आहे यावर ठरतं की तुमच्यासाठी वेळ किती हळू किंवा जलद जाईल. हे समजायला थोडं विचित्र वाटेल, पण हे उदाहरण बघा. समजा एक अंतराळयान प्रकाशाच्या 99% वेगाने प्रवास करतंय. तर त्या यानात बसलेल्या व्यक्तीसाठी फक्त 1 वर्ष उलटलं असेल, तेव्हा पृथ्वीवर तब्बल 7 वर्ष उलटून गेलेली असतील. आहे की नाही कमाल? आणि ही काही फक्त पुस्तकातली थिअरी नाहीये. आपल्या रोजच्या आयुष्यात याचा वापर होतो. आपण जे GPS वापरतो ना, ते ह्याच टाइम डायलेशनमुळे काम करतं. कसं? तर GPS सॅटेलाइट्स खूप वेगाने फिरत असतात आणि त्यांच्यावर पृथ्वीच्या तुलनेत कमी गुरुत्वाकर्षण असतं. त्यामुळे त्यांच्या घड्याळांची गती बदलते. या बदलाचा हिशोब केल्याशिवाय GPS आपल्याला कधीच अचूक लोकेशन दाखवू शकणार नाही. आणि आता आपल्या या सफरीचा शेवटचा थांबा. एक असा प्रश्न, एक असं कोडं जे दर रात्री आपल्या डोळ्यांसमोर असतं, पण आपण त्यावर कधी फारसा विचार करत नाही. प्रश्न अगदी सोपा आहे. जर या विश्वात अब्जावधी, अगणित तारे आहेत, तर रात्रीचं आकाश अंधारं का असतं? विचार करा, आपण आकाशात कुठेही पाहिलं तरी कोणत्या ना कोणत्या ताऱ्याची प्रकाशकिरणं आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचायला हवीत. म्हणजे रात्रसुद्धा दिवसासारखी लख्ख असायला हवी, पण तसं होत नाही. का? यालाच म्हणतात ओल्बर्स पॅराडॉक्स. आणि याच अंधारलेल्या आकाशात याचं उत्तर दडलेलं आहे. याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, आपलं विश्व अनंत काळापासून अस्तित्वात नाही. त्याला एक सुरुवात आहे. त्यामुळे खूप दूर असलेल्या ताऱ्यांचा प्रकाश अजून आपल्यापर्यंत पोचायला वेळच मिळालेला नाहीये. आणि दुसरं, अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं विश्व सतत प्रसरण पावतंय, विस्तारतंय. या विस्तारामुळे दूरच्या आकाशगंगांपासून येणारा प्रकाश ताणला जातो. म्हणजे आपल्याला दिसणारा प्रकाश रेडशिफ्ट होऊन मायक्रोवेव्ह बनतो. आणि मायक्रोवेव्ह आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. गंमत म्हणजे रात्रीचा हा अंधारच बिग बँगचा एक मोठा पुरावा आहे. म्हणजेच आपलं विश्व इतकं विचित्र आहे कारण ते अजूनही पूर्णपणे उलगडलेलंच नाही. ते सतत बदलतंय. आणि मग प्रश्न उरतोच की या अंधारात अजून कोणकोणती आश्चर्य आपली वाट पाहत असतील.